विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या लेक्चरमध्ये एक मुद्दा पाहिला होता की हवामानशास्त्रीय घटना घडण्यास वातावरणामधील उष्णता कारणीभूत असते आणि तसंच आपण असं म्हणालो की प्रत्येक ठिकाणी हवेचं तापमान काय असतं, वेगळं असतं. असं का? तर ते लक्षात घ्या. हवेच्या तापमान नियंत्रित करणारे काही घटक आहेत. कोणते घटक आहेत ते? तर प्रमुख घटक आपण इथे नमूद केलेले आहेत बघा. समुद्र सपाटीपासूनची उंची, अक्षांश, सागर सानिध्य, प्रचलित वारे, सागर प्रवाह, मेघ आच्छादन. कसा इफेक्ट होतो या घटकांचा ते आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. जसं आपण समुद्र सपाटीपासून उंच जातो तसं तापमान काय होत जातं, कमी होत जातं. जे ठिकाण समुद्र सपाटीपासून उंचावर आहे तिथलं तापमान कसं असणार आहे, कमी असणार आहे आणि समुद्र सपाटीवरच्या ठिकाणचं तापमान जास्त असणार आहे. अक्षांश, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये वर्षभर सूर्याची किरण लंबरूप मिळतात, सो तिथं तापमान जास्त असतं. विषुववृत्तापासून आपण जसं ध्रुवाकडे जाऊ तसं मिळणारी सूर्याची किरण तिरपी, अतितिरपी, अतिशय तिरपी होत जातात. मिळणारी उष्णता कमी होत जाते. सो ऑटोमॅटिक विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना हवेचं तापमान काय होणार आहे, कमी होत जातं. परिणामी ध्रुवीय प्रदेश कायमस्वरूपी बर्फाच्छादित असतो. तिसरं बघा, सागर सानिध्य. किनाऱ्यालगतचा जो जमिनीचा भाग असेल जसं की मुंबई, चेन्नई या ठिकाणचं तापमान खंडांतर्गत प्रदेशापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या कमी राहतं, ज्याला आपण म्हणतोय मॉडरेटिंग इन्फ्लुएन्स ऑफ ओशन. का? कारण जमीन वेगात तापते, वेगात थंड होते, पण पाणी सावकाश तापतं, सावकाश थंड होतं. सो ऑटोमॅटिकली समुद्राच्या किनाऱ्याला लागून असणारा जमिनीचा भाग समुद्राप्रमाणेच काय होतोय, सावकाश तापतोय, सावकाश थंड होतोय. सो हा जो मॉडरेटिंग इन्फ्लुएन्स ऑफ ओशन आहे त्यामुळे किनाऱ्यालगतच्या भागाचं तापमान जास्त वाढत पण नाही आणि जास्त कमी पण होणार नाही. सो ऑटोमॅटिकली समुद्र किनाऱ्यालगतील प्रदेशातील हवेचं तापमान खूप जास्त वाढत पण नाही आणि खूप जास्त कमी होत नाही. प्रचलित वारे, ज्यांना आपण काय संबोधतो, ग्रहीय वारे. हे जे ग्रहीय वारे आहेत, हे ग्रहीय वारे आपल्याला एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वाहताना दिसतात. जर ते उष्ण प्रदेशाकडून आले तर या ठिकाणचं तापमान काय होणार, वाढणार. जर या ठिकाणी शीत प्रदेशातून वारे आले तर या ठिकाणचं तापमान काय होणार आहे, कमी होणार आहे. तोच मुद्दा आपल्याला इथे दिसतोय, सागर प्रवाह. सागर प्रवाह म्हणजे समुद्राचं पाणी मोठ्या प्रमाणात दीर्घ अंतरापर्यंत वाहत जातं. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे उष्ण प्रवाह वाहतात आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे शीत प्रवाह वाहतात. त्यामुळे जर आपण राहतोय त्या प्रदेशामध्ये उष्ण सागर प्रवाह आला, त्या प्रदेशातून उष्ण सागर प्रवाह वाहत असेल तर त्या प्रदेशाचं तापमान काय होणार आहे, वाढणार आहे. या उलट जर शीत सागर प्रवाह वाहत असेल तर तिथलं तापमान काय होणार, कमी होणार आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा घटक बघा, मेघ आच्छादन. हे काय आहे? जर आकाशामध्ये ढगाचं आच्छादन असेल तर येणाऱ्या किरणांना हे ढग काय करतात, अडथळा करतात. मागे आपण पाहिलं होतं की ढगावर पडून जवळपास 27 एकक ऊर्जा, 27% ऊर्जा तात्काळ परावर्तित होऊन माघारी जाते, जो आपण पृथ्वीच्या भूधवलतेचा भाग कन्सिडर केला होता. सो ढगाच्या अडथळ्यामुळे त्या खालच्या प्रदेशाच्या तापण्याची प्रक्रिया कमी होते. त्या खालच्या प्रदेशाचं तापमान कसं असणार, कमी असणार. हवेचं तापमान कमी असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे प्रमुख घटक आहेत की ज्याद्वारे एखाद्या ठिकाणच्या हवेचं तापमान निश्चित होतं. त्या व्यतिरिक्त अजून बरेच घटक आहेत की जसं वन आच्छादन असेल तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊर्जा तात्काळ परावर्तित होते, तापण्याची प्रक्रिया कमी, थंडावा जाणवतो, हवेचं तापमान कमी असतं. मृदेचं स्वरूप कसं आहे? बऱ्याचदा काही प्रकारची मृदा ही जास्त उष्णता शोषते, काही प्रकारची मृदा ही कमी उष्णता शोषते. सो ऑटोमॅटिक त्यानुसार वरील हवेचं तापमान कमी जास्त होणार आहे. याच कारणामुळे पृथ्वीवर हवेचं तापमान सर्वत्र वेगवेगळं आढळतं. तापमान वेगळं असेल तर निश्चितपणे तिथला हवेचा दाब वेगळा असणार आणि ऑटोमॅटिक हवामानशास्त्रीय घटनांचं स्वरूप सुद्धा बदलणार आहे.